सांगणारे भरपूर आहेत, परंतु या ठिकाणी निस्तारणारा स्वतः या ठिकाणी स्वतःला लागणार आहे. त्यावेळेला मला घर राहिला नव्हतं, माझ्या घराला एक पोट आलं होतं. ती पोट मी त्याला म्हणायचो थांब यंदा थांब, पुढल्या वर्षी तुला बांधणार का तर घर बांधणार. ती घर सुद्धा का असं राहिलं, 3 वर्ष त्या घरानं माझ्यासाठी थांबलं. परंतु या ठिकाणी ती मला घर बांधणं गरजेचं होतं, म्हणजे राहायला मग तितकं नाही, घर निवारा पाहिजे. मग त्यावेळेला मला मग दुसरा पर्याय नव्हता. आणि बैलगाडी क्षेत्र त्यावेळेला बंदीच होती. बंदी असल्यामुळे मला त्या ठिकाणी कुठेतरी म्हणते लक्ष्मी येऊन बघते जाऊन बघते, त्यावेळेला मी त्या ठिकाणी विचार केला आणि एक चांगल्या माणूस फक्त ओळखला आणि त्या चांगल्या माणसाचा धावणीला या ठिकाणी बैल आपण दिला. नवीन जे बैलगाडी मालक या ठिकाणी आलेले आहेत ते फक्त पैसा आणि बिझनेस म्हणून या ठिकाणी या क्षेत्राकडे पाहायला लागलेले आहेत. मग त्याने बैलगाडी मालकांनी स्वतःच पहिल्यांदा बदल केला पाहिजे. काय होतंय, हा फक्त त्याच्याकडे बोट धावतोय, तो त्याच्याकडे बोट धावतोय आणि ते बोट धावल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी वळण अजून वेगळं लागायला लागले. जर या ठिकाणी सगळ्यांनी जर आपण नियम पाळले तर ही शर्यत अशी होईल की या ठिकाणी आता 14 देशात या ठिकाणी आपली शर्यत पोहोचलेली आहे. तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो, समालोचकांचं मानधन कशा प्रकारे होतं? तुमच्याकडून खरं जाणायचे होतं का कधी? चिठ्ठ्या कमी मोठ्या म्हणजे हे चालतं सगळं? ही समालोचक ठराविकच लोकांची नावं पुकारतात, आमची पुकारतच नाही. मोरे भूमिका काय घेत नाहीत, म्हणजे मैदानात फक्त माईक टाकून गेला. पण काय तुमच्याकडे ते मानणारा वर्ग आहे तुमच्याकडे प्रचंड, की तुम्ही एखादी गोष्ट सांगितलं तर ऐकतात बैलगाडी मला. हे क्षेत्र समालोचन म्हणजे माझ्या मतीनं आता तर इतकं वाईट वळणावरती चाललेलं आहे. म्हणजे कसं होतं, ज्याच्या हातात माईक खाल्ल्यानं वाटते तोच सगळा मालक आहे, परंतु मालक नाही हो, तो मालक नाही. तो कसं चाकरीचा गडीच म्हटलं तुम्हाला सांगतो मी उदाहरण प्रत्येक वेळेला सांगत असतो. बँडवाला जसा असतो, नवरदेव जोपर्यंत आत जात नाही तोपर्यंत त्या बँडवाल्याचं काम संपत नाही, तसं या ठिकाणी समालोचकांचं काम झालेलं आहे. तो आत्ताचा बैलगाडी मालक इतका बोलायला लागलाय की खोटं बोल पण रिटून बोल, ही परिस्थिती आता या ठिकाणी शर्यत क्षेत्रात चालू आहे. बोलायला लय लागला, इतका बोलायला लागला की त्याच्या तोंडाला सुद्धा हात लावला तर तो बोलतोयच, इतका आता बैलगाडी मालक बोलायला लागला. आणि प्रत्येकाचा आचार विचार वेगळा आणि प्रत्येकाचं मत वेगळं. ज्यांनी या ठिकाणी शर्यत क्षेत्र चालू करायसाठी अहोरात्र प्रयत्न केले, जी जुनी बैलगाडी मालक या ठिकाणी या शर्यत क्षेत्रात या ठिकाणी म्हणजे त्यांचा जो जुना इतिहास आहे त्या इतिहास सगळं बघितलं जात नाही. पण नाही, तुमची शैली फॉलो केली जाते. प्रत्येक जो नवीन समालोचक येते त्याच्यातच तुमचे शब्दप्रयोग आहेत, निर्वाद, वर्चस्व, हे सगळ्या गोष्टी तुम्ही जे बोलता तेच सेम बोललं जाते. वेगळं पण आता वाटतं का वेगळं पण पाहिजे? शब्द तेच 4 शब्द या ठिकाणी. कुठले 4 शब्द ती सांगा. 4 शब्द नाही. गाड्या सुटल्या, कोण कुणाला कमी नाही, हा बैल 8 पायाचा माळा आणि शेवटला एखादी सुट्टा जर असेल तर सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, किमत्या वाढवल्या जातात. एवढ्याला मागितलाय, आता खरं खोटं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण त्याच्यामुळं काय आहे, मोठ्या किमतीला ज्यावेळेस बैल अशी ठरली जातात आणि ती फक्त सोशल मीडियात ती किंमत ठरते, ऍक्च्युली ती किंमत नसते. तर ती खरेदी विक्री बंद झाली आता अलीकडच्या काळात. काय सांगा, सगळ्यांकडे पैसे आले, सगळ्यांकडे प्रसिद्धी आली या बैलगाडीमध्ये, उपजीविकेचं सगळ्यांना साधन भेटलेलं आहे. भविष्य काय पाहतात? आत्ताच्या काळातलं सगळ्यात मोठं तुम्हाला समस्या काय वाटतात, काय आहेत त्या? नाही, बैलगाडी मालकांची समस्या जर आता बोलायला गेलं, मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वानं बैलगाडी शर्यत बोलकी केली. आणि पहिलं बैलगाडी समालोचन हे म्हणजे क्षेत्र खूप मर्यादित होतं, ज्या त्या गावात ठराविक जणच पुकारा असायची. पण ह्या व्यक्तिमत्वानं बैलगाडी क्षेत्र बोलकं केलं. माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ समालोचक सुनील मोरे. नमस्कार. नमस्कार. किती मैदानं पुकारून झाली म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून? महिन्याला किती पुकारतात ती सांगा. महिन्याला कसं होतंय, आता समालोचकांची या ठिकाणी संख्या वाढलेली आहे, त्यामुळे प्रत्येक मैदानात हे होतं. मग आपण काय करतो, नवीनला कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे, त्यासाठी थोडंसं आपण थांबतो. सरासरी 20-25 मैदान होतात महिन्याला. म्हणजे बैलगाड्यात सर्वाधिक बिझी तुम्ही माणूस मी म्हणून 25 दिवस तुम्ही पुकार आहे. हा. बरं, पण कसं नियोजन? आता पाठीमागे मुलाखत घेतलेली, नियोजन कसं असतं म्हणजे एखाद्या मैदानात जायचं असेल तर तुमचं कसं असतं दिवसभरात? नाही, दिवसभराचं पहिल्यापासून मी सांगत आलोय की पहिल्यांदा घरचा प्रपंच बघून या ठिकाणी कुठला पण नाद या ठिकाणी जोपासला पाहिजे. त्याच पद्धती या ठिकाणी माझं नियोजन असतं. पहिल्यांदा मी घरच्यांना प्राधान्य देतो आणि त्यानंतर या ठिकाणी या क्षेत्रासाठी या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी क्षेत्रातच वाहून घेतलेलं आहे म्हटलं तरी चालेल. बरं, पण मी मैदानाची सुरुवात समजा एक मैदान असेल उद्या परवा, तर कसं त्याची प्रोसेस
कशी असते, कशा पद्धतीनं असतं, काय तयारी करतात काय त्यासाठी? काय तयारी वगैरे काही करायला लागत नाही, कारण मी असतानाच शाळेत सुद्धा ढ बोलायचा होतो. परंतु या ठिकाणी या क्षेत्रात आल्यानंतर, या ठिकाणी माणसांच्या प्रवाहात आल्यानंतर, या ठिकाणी जे त्यांचे आचार विचार ते ऐकून या ठिकाणी माझ्या सुद्धा विचारात बदल झाला. आणि मला अशी म्हणजे कुठलाही अभ्यास करायची गरज लागत नाही किंवा कुठल्याही बैलाचं या ठिकाणी विचारायला लागत नाही की बाबा ह्या बैलाचं नाव, ते ऑटोमॅटिक या ठिकाणी त्यांच्या प्रवाहात आले तर या ठिकाणी ते घडत असते सर्व काय. बरं, मला तुमच्या समालोचनात एक वैशिष्ट्य दिसतं की पहिलं जर समालोचन पाहिलं तर ते खूप म्हणजे फक्त बैलगाड्यात मालकांचं नाव पुकारणं, तुम्ही त्या बैलाची हिस्ट्री सांगता कसं काय कुठं, त्यामुळे ती आपण म्हणू की एक प्रकारचं प्रबोधन असतं ना, आदनमधून तुम्ही प्रबोधन बी करत असता. तर आता तुम्ही सूत्रसंचालन करताय म्हणजे समालोचन करताय, तर समालोचन करताना असं कधी झालंय का की तुम्हाला काय गोष्टी आटोक्यात आणावं लागतात बोलण्यात की नको बोलाय, असं कधी होतं का? नाही होतं, बऱ्याच वेळेला होतं. काय होतं, जसं आपण म्हणू शकतो ज्या वेळेला जुना जी माणसं होती त्यावेळेला त्या ठिकाणी जर वडील काय बोलले तर तो मुलगा थोडासा ऐकत होता. परंतु आत्ताची मानसिकता अशी झालेली आहे, ऐकत कोणीही नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण बोलून सुद्धा काही वेळेला उपयोग होत नाही. त्यावेळेला या ठिकाणी आपल्या शब्दावरती नियंत्रण ठेवणं या ठिकाणी गरजेचं असतं आणि त्या पद्धती या ठिकाणी आपण बोलण्यासाठी या ठिकाणी थोडंसं थांबत असतोय. बऱ्याचशा मैदानात तुम्ही बघितलंय की माईक ठेवून काय गेलेलं आहे? नाही, माईक ठेवून गेलेलो आहे. काय होतं माहिती आहे का, आपल्याला या ठिकाणी बैलगाडी शर्यत, पहिला मी बैलगाडी मालक होतो त्यामुळे मालकांची काय यात नाही ते या ठिकाणी प्रामुख्यानं मला माहिती आहे. अजून सुद्धा आपल्या दावणीला बैल आहे, मी पहिल्यांदा मालक आहे आणि मालक असून परत या ठिकाणी मी समालोचक. फक्त कसं झालं त्यावेळेला या ठिकाणी बैल कळायला पाहिजे, कोणता कोणाचा बैल पळतो हे कुणाला कळत नव्हतं. त्यावेळेला मी ती या ठिकाणी समालोचन करायला लागलो आणि त्यामुळं सगळं करायला लागलो. परंतु पहिल्यांदा मी बैलगाडी मालक असल्यामुळे मला या ठिकाणी मालकांचं काय चाललंय हे मला या ठिकाणी माहिती आहे. त्यावेळेला या ठिकाणी काही मैदानात काय होतं, चिठ्ठ्याला किंवा लहान करणे मोठ्या करणे थोडीशी मर्यादा असते. परंतु या ठिकाणी ज्या वेळेला उद्रेक होतो त्यावेळेला काय झालं, बऱ्याच मैदानात मला पटलेल्या गोष्टी नाहीत की मी आपलं माईक ठेवतो किंवा येतो किंवा माईकवर सुद्धा मी बोललेलो आहे की बाबा बघा तुमच्या ह्यानं चालत असलं चालवते, आपलं मी खाली उतरतो. पण होतं का असं, म्हणजे आता ही तुम्ही सांगता हे महाराष्ट्राला म्हणजे तुम्ही सांगणं ही म्हणजे लोकांना तुमच्याकडून खरं जाणायचे होतं का कधी, चिठ्ठ्या कमी मोठ्या म्हणजे हे चालतं सगळं? आता जरी या ठिकाणी संघटना जरी सक्रिय झाली तरी काही मैदानात अजून सुद्धा तीच पद्धत चालू आहे. पावणारावळा या ठिकाणी सगळ्या चिठ्ठ्यावरती नियंत्रित, या ठिकाणी जरी कॅमेरा असला तरी या ठिकाणी ठेवता येत नाही. कॅमेरा ह्या साईडला असतो, त्या साईडला असतो आणि बॉक्स वर असतं. त्यावेळेला काय अजून सुद्धा पावणारावळा मेहनासाडू कुठनं नाही कुठनं तरी कोणाचा नाही वशिला लागतो. चिठ्ठी बारीक का होईना पण करते. असं नाही की बाबा 100% क्वचित या ठिकाणी असं होतं मैदान की 100% क्लिअर, म्हणजे तिथे अजिबात तफावत राहत नाही चिठ्ठ्याला म्हणा सगळ्या याला. परंतु काही ठिकाणी अजून सुद्धा तो घोळा आहे का तर आहेच. बरं, आता तुम्हाला म्हटलं जातं आहे की थर्ड अंपायरची तुम्ही भूमिका बजावली पाहिजे, म्हणजे असं चिठ्ठ्याचं काय होत असेल तर तुम्ही तिथल्या तिथं का म्हणजे निदर्शनास आणून देत नाही, तर का होत नाही? नाही, निदर्शनास आणून आपण आधी बोलतोच त्यांना, कमिटीला ज्यावेळेला आपण सांगतो. आणि आता कमिटीला माहिती सुद्धा झालेलं आहे की बाबा मोरे असल्यानंतर मोरे निघून जातोय किंवा काही बोलत असतो, त्यामुळे मोरेंना सांगायचं सुद्धा आता बरेच जणांनी टाळलेलं आहे. माझी 25-26 म्हणजे जिथं मैदान तिथं या ठिकाणी मोरे समीकरण, परंतु आता या ठिकाणी ते कमी व्हायला लागले. कारण या ठिकाणी माणसांनी सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे काय परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही असं स्पष्ट सांगताय म्हणायचं की जर तुम्ही समजा बोलला तर तुम्हाला ते परत पकडूनही दिलं जात नाही, तिथं बोलवलंच जात नाही. हा, बोलवलं जात नाही. होतं बऱ्याच ठिकाणी, मी आता अनुभव घेतलेला आहे. आणि ज्या आपण मराठीची जात जी म्हणतो की नाही की वर एखादा जात असला तर त्याचा पाय कसा खाली ओढायचा आणि त्याला कसा बदनाम करायचा, ते या ठिकाणी अजून सुद्धा तीच चालू आहे. तीच चालू आहे. हा, बरं, आता तुम्ही स्वतः बैलगाडी मालक राहिलेला आहे, तुमच्याकडे एक बैल होऊन गेला सुलतान आणि त्यानं बरंचसं नाव तुमचं महाराष्ट्रभर पोचवलं. तर बैलगाडी मालकाचं आत्ताच्या काळातलं सगळ्यात मोठं तुम्हाला समस्या काय वाटतात, काय आहेत त्या? नाही, बैलगाडी मालकांची समस्या जर आता बोलायला गेलं, पहिला काय व्हायचं, पहिला जुना जो खेळ होता त्या खेळात कसं होतं, सगळे घरचे कामधंदा आणि एक विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी त्या क्षेत्राकडे पाहिलं जात होतं. परंतु आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती झाली, या ठिकाणी एक तरुण वर्गाने या ठिकाणी नोकऱ्या नाहीत, बरेच असंख्य मुलं या ठिकाणी नोकरी नाहीत आणि नसल्यामुळे त्यांना एक साधन या ठिकाणी ही शर्यत चालू झाली आणि या शर्यत क्षेत्राकडे ते आता व्यावसायिकदृष्ट्या पाहायला लागलेत. आणि त्यामुळे या ठिकाणी संख्या इतकी जी अमाप या बैलगाडी शर्यतीमध्ये या ठिकाणी संख्या वाढलेली आहे, त्या संख्येवरती या ठिकाणी नियंत्रण होऊ शकत नाही. आणि आता नवीन जे बैलगाडी मालक या ठिकाणी आलेले आहेत ते फक्त पैसा आणि बिझनेस म्हणून या ठिकाणी या क्षेत्राकडे पाहायला लागलेले आहेत आता. बरं,
पण जुना काळ तुम्ही बघितला असेल, तुम्ही बहुतांशी बैल जे अलीकडचं जेव्हा सोशल मीडिया आल्यापासून बघताय म्हणजे, तर मानसिकतेत काय बदल झालेला आहे? पहिली जुनी लोक आणि आत्ताचे तरुण पिढी येते, मानसिकतेत काय बदल? नाही, मानसिकतेत लय जमीन आसमानचा फरक झालेला आहे. पहिल्यांची या ठिकाणी मानसिकता अशी होती, जरी पंच त्यावेळेला कॅमेरा वगैरे काय नव्हता, पंच जे निकाल द्यायचे भले गलत असो नाही तर कसा आहे, परंतु पंच हे या ठिकाणी न्याय देवता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि ते या ठिकाणी मान्य करत होते. परंतु आता मी बरीच मैदान अशी बघितली, काय होतं आताच्या नियमानुसार या ठिकाणी कसं झालंय, हे नियम नाहीच पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी नियम घातलेला आहे. नवीन मुलांनी या ठिकाणी हा नियम लागू केला. ज्यावेळेला लॉबी टचचा निकाल, लॉबीला गेल्यानंतर या ठिकाणी वर आला तर निकाला सर ग्राह्य, परंतु फाटी सोडल्यानंतर पडेल तासात बैल गेला तर निकाल नाही. परंतु असं बऱ्याच वेळेला तो कॅमेरा दिसतोय, तासातनं गाडी आपली पडेल गेली आणि परत आड्याला आली, तरी या ठिकाणी बैलगाडी मालक ते या ठिकाणी मान्यच करणार की बाबा माझी गाडी फॉल दिसते, म्हणजे सर्वांना दिसते बाबा गाडी फॉल आहे. परंतु आताची नवीन पिढी अशी की ती मान्यच कराय मागत. बरं, पण काय कायला खूप मोठा गैरसमज आहे, तुम्ही सांगावं की मैदान पूर्ण तुमच्या ताब्यात पुकराय असतं का काय निर्णय असतात? नाही, फक्त आमचं काम काय असतं, फक्त मैदानाचं नियंत्रण करणं. मैदानाचं जे आयोजक असतात ते वेगळे असतात, फक्त आमचं एकच काम असतं की मैदानाचा फायनल कसा होईल लवकर, यासाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न असतो. बरं, पण आता तुम्ही तर थेट बोलणारच व्यक्ती आहे. हा एक बैलगाडी मालकांच्या सामान्य म्हणजे असं आरोप आहे की समालोचक ठराविकच लोकांची नावं पुकारतात, आमची पुकारतच नाही. काय होतं, आत्ताची जर संख्या पाहता, आता या बैलगाडी क्षेत्रात माझा एक अंदाज टोटली म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली जर बैलगाडी संख्येची जर काढली तर अमाप आहे. आणि या ठिकाणी आपली घाटावली जरी 3 फेऱ्याची जरी काढली का नाही आता चालूमध्ये, एक 5 ते 6 हजार आता बैलगाडी मालक तयार झालेले आहेत नवीन, आणि त्यातून आता 5 ते 6 हजार गाडी जर म्हणलं तर जवळ 10,000 बैल झाले. 10,000 बैल या ठिकाणी डोक्यात ठेवणं या ठिकाणी अशक्य आहे. फक्त काय कवा डोक्यात बसतं, ज्या वेळेला एखादी गाडी कोण मोठा मारतोय, मोठा मारला की लगेच तो कोणाचा आहे लगेच ती नाव ओळखलं जातं आणि ते परत नाव डोक्यात राहतं. परंतु काय होतंय बरेच वेळेला असं, आता 5,000 जरी बैल धरले, 5,000 बैलांचं नाव या ठिकाणी डोक्यात नाही माणूस ठेवू शकत. मग त्यावेळेला काय होतं की बोललं जातं, हा नाही तो मोठा आहे, त्या मोठ्यानं पैसे पुकारतोय म्हणून त्या मोठ्यांचीच नावं पुकारली जातात, त्यानं बारक्याची पुकारली जात नाही. असे बरेच बैलगाडी मालक आहेत की न रुपये देता सुद्धा त्यांचा या ठिकाणी गाजावाजा होतो आणि झालेला आहे सुद्धा. आणि गरीबाचा बैल सुद्धा उदयास आलेला आहे की असं नाही की बाबा त्यांनी पैसे दिले आणि त्याचा गाजावाजा. असे या ठिकाणी बरेच बैल गरीब जे बैलगाडी मालक आहेत, फक्त गाडी तुम्ही मारली का नाही, तुमचा बैल पळला का नाही, काय व तुम्ही पैशाला तुम्हाला खर्च करायची सुद्धा गरज नाही, नाव आपोआपच होणार. बरं, पण हा आरोप तर तुम्हाला ऐकतच असेल ना, काय म्हणजे काय सांगाल आता? ही कसं आहे माहिती आहे का, हा आरोप होत असेल, आम्ही युट्यूबर असतो, आमच्याही आरोप होतो की श्रीमंत लोकांची बैल दाखवता, पण मला वाटतं बैलगाड्यात सगळ्यात जो पळतो ज्यादा, ज्याचा बैल पळतो तो सगळ्यात श्रीमंत. नाही, बैलगाडीचं क्षेत्रच तसं आहे. काय झालं आता फक्त व्याख्या झाली गरीब आणि श्रीमंत, परंतु या बैलगाडी क्षेत्रात कसं झाले, ज्याचा बैल पळतो, ज्याच्या दावणीला आहे तो सर्व श्रीमंतच आहे. आता दावणीला बैल गरीब पाळूच शकत नाही, कारण बैलाचे तुम्हाला सांगतो, जर नुसतं दिवसाचा त्याचा खर्च जरी काढला तर एका दिवसाचा 500 ते 700 रुपये खर्च आहे. महिन्याचं नाही म्हटलं तर 15 ते 16 हजार रुपये नुसता त्याला खर्च करायला लागतोय, बाकीचा तुमचा खर्च वेगळा. गरीब नाही बैल पाळू शकत. फक्त ज्यावेळेला कसं होतंय, एखादा गरीब म्हणजे कुठला जो बघतोय बाबा हा 1 कोटी रुपयाला बैल मागितला, आता कसं झालंय, जे या ठिकाणी युट्यूबवरती पाहतात, एवढी मागणी झाली तेवढी मागणी झाली, आणि ती मागणी पाहून या ठिकाणी या क्षेत्रात बरेच जण उतरतात नवीन. आणि नवीन उतरल्यानंतर ते कसं होतंय, त्यांना पैरा नाही. पैरा आता कसं झालंय, माझा समजा बैल टॉपला पळतोय आणि तुम्ही नवीन आला आणि तुम्ही जर मला माझ्या बैला म्हणला मला बैल दे, तर मी नाही ना देऊ शकत. कसं होतं मग त्यावेळेला ते बैल नाही म्हणलं, मग तो बोलतो किती तुमचं पैसे आहे ते सांगा. आणि ते जी वायदीची पद्धत आहे की नाही, ती आता जो नवीन बैलगाडी मालक आहे, आणि खरंच नवीन बैलगाडी मालकांना आता बैल नाही कोण देऊ शकत, कारण खर्च माणूस सुद्धा. आणि आता इथून पुढे तर अशी परिस्थिती आहे, एका मैदानात एक बैल एकदाच पळणार आहे, त्यामुळे एखादा मोठा बैलगाडी मालक सुद्धा विचार करणार आहे, जर मी त्याला बैल दिला आणि गाडीनं मार खाल्ला तर नुकसान कोणाचं आहे, त्याचं नुकसान आहे आणि नाव सुद्धा त्याचंच जाणार आहे. ज्यावेळेला बैल आपला त्या पट्टीत जर पळत असेल तर खरंच तुम्हाला म्हणजे बैल कोणाला मागायची गरज लागणार नाही, पुढला तुम्हाला म्हणणार बैल मला देतोय का म्हणून. तुम्ही एक मोठा ह्या सांगण्याच्या दरम्यान एक मोठं स्टेटमेंट करताय की हा खेळ गरिबांचा राहील नाही, असं का तुम्हाला वाटतंय? गरिबांचा का राहिला नाही, काय झालं हेच समीकरण झालेलं आहे. पैसा वायदी कोणाला या ठिकाणी पुढला बैलगाडी मालक तर म्हणत नाही की बाबा मला पैसे दे किंवा माझा बैल घाल म्हणून,
परंतु या ठिकाणी नवीन बैलगाडी मालक असे झालेत की आज गट नाही काढला तर त्याला लगेच या ठिकाणी अपेक्षा वाढते की मला फायनल गावावं. मग फायनल गावण्यासाठी या ठिकाणी जो मोठा बैल पळतोय त्या बैलाला या ठिकाणी हेच मागत असतात, तुझे किती पैसे आहेत, मी देतो पैसे आणि मला बैल दे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, सवय त्या पुढच्या सुद्धा बैलगाडी मालकांना ती सवय लागलेली आहे, तो 50 देतोय मग तू 30 दे. बरं, पण हे थांबवायचं कसं? आता तुम्ही सगळा काळ बघितलाय, म्हणजे तुम्ही छोटा लक्ष मोठ्या लक्षापासून सगळं बघत आलाय, तरी थांबवायचं कसं? कारण कसं आहे, तुम्ही बघत आलेला आहे, जवळ न बघताय सगळ्या गाड्या. नाही, वायदी ही गोष्ट थांबवू शकत नाही. कारण मी आवर्जून कित्येक तरी वेळा सांगतो की बाबा तुम्ही बैल असा तयार करा की कुठल्याही बाजूने पळू द्या किंवा एक खांदी पळू द्या, दोन खांदी पळू द्या, त्याच्याकडे पळायची ताकद तयार करा, निर्माण करा आणि मग मैदानात उतरावा. मोकार जर तो बैल त्या बैलाच्या म्हणजे कुवत जर नसेल म्हणजे ती गाड्या मारायची तर नुसता या ठिकाणी मोकारचं खर्च करून काय त्याच्यातनं निष्पन्न होणार नाही. फक्त वायदे आपण द्यायला लागणार का तर द्यायला लागणार, आणि ज्याचा बैल पळतोय तो वायदे घेत राहणार का तर घेतच राहणार. बरं, आता तुमच्या समालोचनाकडे येतो. समालोचन तुमची एक शैली आहे, निर्वाद वर्चस्व वगैरे, पण असं नाही वाटत की तुमचीच शैली पुढं वेगळी म्हणजे वेगळेपणा नाही, तुमचीच शैली फॉलो केली जाते? प्रत्येक जो नवीन समालोचक येते त्याच्यातच तुमचे शब्दप्रयोग आहेत, निर्वाद वर्चस्व हे सगळ्या गोष्टी तुम्ही जे बोलता तेच सेम बोललं जाते. वेगळं पण असं वाटतं का वेगळं पण पाहिजे? नाही, वेगळं पण पाहिजेच. काय होते, ज्यावेळेला कुस्तीचं जर आपण मैदान जर बघितलं तर कुस्तीच्या मैदानात फक्त या ठिकाणी पैलवान ज्या आखाड्यात उतरतात त्यावेळेला पैलवानचं नाव घेतलं जातं आणि पैलवानचं नाव घेतल्यानंतर कुठला डाव या ठिकाणी ते नियोजक सांगत असतात. त्याप्रमाणे या ठिकाणी बैलगाडी जर शर्यत जर आपण बघितली तर त्या शर्यतीत काय होते, प्रामुख्याने पहिल्यांदा गट पुकरायला लागतात. म्हणजे सकाळी 8 वाजता वर चढल्यानंतर पहिल्यांदा सगळी लॉट पुकरायला लागतात. लॉट पुकरून ज्यावेळेला थोडंसं थांबायला लागतं, गाड्या खाली जातात. मग खालनं गाड्या या ठिकाणी सुटत असताना या ठिकाणी सगळा गाजावाजा करणं किंवा सगळ्यांचं या ठिकाणी हे करणं आत्ताच्या नवीन समालोचकांना जमाना झाले. त्यामुळं मग काय होतं, तेच मुद्दे आणि तोच फक्त गाड्या सुटल्या जे आहेत 4 शब्द, तेच 4 शब्द या ठिकाणी. कुठले 4 शब्द? 4 शब्द नाही, गाड्या सुटल्या, कोण कोणाला कमी नाही, हा बैल 8 पायाचा माळा, आणि शेवटला एखादी सुट्टा जर असेल तर निर्विवाद वर्चस्व. नाही, पण काय वेळेस असंही होतं, तुम्ही बघितलं असेल, म्हणजे ते तुम्ही ज्येष्ठ आहात, निर्विवाद वर्चस्व तुम्हीच सांगितलेलं मागच्या मुलाखतीत, हे छोटा लक्ष मोठा लक्ष ह्यांनाच ते सूट होतं. पण आता प्रत्येक जर तुम्ही एखाद्या फेऱ्याला ठीक आहे, पण प्रत्येक फेऱ्याला निर्विवाद वर्चस्व कसं? नाही, काय होतं, नवीन समालोचक आता जे बारके आहेत की नाही त्यांना थोडासा तोच प्रॉब्लेम झाला, आणि गाड्यांची संख्या आता भरपूर, म्हणजे 8, 9, 10 गाड्या पडतात. त्यावेळेला लक्ष सुद्धा काय होतं, आडेल्या गाडीकडे लक्ष राहतं, पडलेल्या गाडीकडे लक्ष राहत नाही. आणि निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी काही ठिकाणी बोललं जातं, त्यावेळेला खरंच लढत असते आणि तो आड्याला बसत नाही, पड्याला बसतो, त्यावेळेला या ठिकाणी प्रॉब्लेम होतोच. बरं, आता ही सगळी चर्चा करतोय, मला सांगा की जर बैलगाड्यात आता काय काय बदललं पाहिजे तुमच्यानुसार, की तुम्ही फिरत असता महाराष्ट्रभर, तर हे बदल झाले तर अजून बैलगाड्या चांगल्या होतील? नाही, बैलगाडी शर्यत बदलायला या ठिकाणी पहिल्यांदा संघटना टोटल सक्रिय झाली पाहिजे. ज्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन होतंय त्या ठिकाणी त्याच्यावरती या ठिकाणी दबाव टाकून बोललं पाहिजे, आणि या ठिकाणी प्रामुख्याने बैलगाडी मालकांनी स्वतः पहिल्यांदा बदल केला पाहिजे. काय होतंय, हा फक्त त्याच्याकडे बोट धावतोय, तो त्याच्याकडे बोट धावतोय, आणि ते बोट धावल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी वळण अजून वेगळं लागायला लागले. जर या ठिकाणी सगळ्यांनी जर आपण नियम पाळले तर ही शर्यत अशी होईल की या ठिकाणी आता 14 देशात या ठिकाणी ही आपली शर्यत पोचलेली आहे. आणि ही शर्यत तुम्हाला आवर्जून मी सांगू इच्छितो की हा नाद असा आहे की हा आपला 3 फेऱ्याचा 7 छकड्याचा जर नाद असा आहे की या ठिकाणी हा नाद प्रामुख्यानं जिथं म्हणजे सेकंदाचे मैदान होती, ती घाट होती, किंवा इकडे नाशिक साईडला तुमची सेकंद म्हणजे ते 300 फूट पळ आहे, तिकडे सगळीकडे हा खेळ पोचलेला आहे. कारण हा खेळाची इतकी प्रसिद्धी आहे, याच्यात नाव आहे, नावाबरोबर पैसा आहे, दोन्ही समीकरण या ठिकाणी या खेळात आहे. फक्त तो खेळ त्या पद्धतीत खेळला पाहिजे. पण आता पुढचा प्रश्न येतोय ना, म्हणजे मागाशी आपला विषय झाला की सुनील मोरे भूमिका काय घेत नाहीत, म्हणजे मैदानात फक्त माईक टाकून गेला, पण काय तुमच्याकडे ते मानणारा वर्ग आहे तुमच्याकडे प्रचंड, की तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतात बैलगाडी मालक. तर तुम्ही एखाद्या वेळेस पुकारताना का सांगत नाही की अशा अशा गोष्टी झाल्या पाहिजे, नाहीतर मी पुकारत नाही? तुम्ही पाठीमागे बोललेला बी की मी पुकारणार नाही वगैरे. नाही, हे तुम्हाला सांगतो की गेल्या 1 वर्षाच्या म्हणजे 6-7 महिन्याच्या आधीचा कालावधी असा होता जो या ठिकाणी जिथं काय मिस्टेक वाटत होती त्या मिस्टेकला या ठिकाणी आपण जरी बोललो तरी त्यावेळेला तो बैलगाडी मालक ऐकत होता. परंतु आता नवा बैलगाडी मालक असा झालाय की तो बापाचा ऐकत नाही, तो माझा ऐकणार कसा, हा मेन प्रश्न आहे.
म्हणजे माणसांची आत्ता मानसिकता राहिली नाही की आता नाही राहिली. मग तुम्ही सत्य बोला नाही तर असत्य बोला, तुमच्याकडे बोटही दावली जाणार आणि बोटं दावून बदनाम होण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मी असं रामरामच घालतो आपलं निवांत. फक्त समालोचन करणं, जेवढं येईल तेवढं हा. समोर पुकारणं. आता हे झालं समालोचन, पण बैलगाड्यात तुम्ही बघितलं असेल की बैलगाड्या जशी जशी सोशल मीडियात प्रसिद्ध होते तसे प्रसिद्धीबरोबर एक मानधन सगळ्यांनाच भेटलं जाते. म्हणजे आपण म्हणू की आर्थिक गुणवत्ता वाढलेलं आहे, आर्थिक सदन सगळे झालेलं आहे. तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो समालोचकांचं मानधन कशा प्रकारे असतं? नाही, समालोचकांचं मानधन आता कसं झालेलं माहिती आहे का, पहिलं कसं होतं कमिटी देईल त्याच्यात या ठिकाणी सुखी होत होते, परंतु आता या ठिकाणी समालोचकांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळं आणि त्यात काय होतंय प्रत्येकांच्या आशा ह्याच्यात वाढायला लागलेली आहे की हां पेडगावचं मैदान, पेडगावच्या मैदानात मग गाव कुठलं पेडगाव, मग आपला पाहुणा कोण आहे का तिथं त्या पाहुण्याला फोन करणे, त्यांना सांगणे बाबा मी येतोय, तुम्हाला काय पैसे द्यायचे ते द्या, फक्त मला बोलवा. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्याच्यात सुद्धा आता इतका फेरबदल व्हायला लागलाय की एका मैदानावरती या ठिकाणी 5, 6, 7 समालोचक या ठिकाणी व्हायला लागले. त्यामुळे या ठिकाणी यात्रा कमिटीला सुद्धा पैसे देताना या ठिकाणी मानधन देताना विचार करायला लागतो की नक्की बाबा आपण द्यायचे तरी किती द्यायचे. हा मोठा या ठिकाणी आता फरक व्हायला लागला. आणि समालोचकांची या ठिकाणी जो विचार करायची क्षमता आहे, मी आवर्जून पहिल्यापासून मी 2 जरी समालोचक असले तर मी तिसरा माझं नाव पुकारायला जरी असलं तर मी वर चढत नव्हतो, मी खालीच म्हणायचं नको हाय 2 जण करू द्या. आणि अजून सुद्धा तीच पद्धत मी करत असतोय. आणि हा विचार सगळ्या समालोचकांनी खरंच केला पाहिजे की जर 2 समालोचक वर असतील तर मैदान व्यवस्थित चालतं, व्यवस्थित पुकरायला गावतं. म्हणजे सगळे जे खेळ व्यवस्थित तुम्हाला कुठला बैल म्हणजे सगळ्या बैलाचा इतिहास सांगायला तुम्हाला गावच. परंतु ज्यावेळेला 3-4 समालोचक वर असतात का नाही होते, अशक्य होऊ शकत नाही. मग कुठेतरी इकडे तिकडे मग तो प्रॉब्लेम होतो. आणि ती होत असताना या ठिकाणी खालचे बैलगाडी मालक आहे ते जे बोलतात का नाही ते खरंच मला तर काही वेळेला सत्यच वाटतं. सत्य. पण किती मानधन किती भेटलं जातं? कारण काय माहिती आहे का, हे तुम्ही सांगा की लोकांना कसं आहे कळू द्या, हे मानधन एका मैदानात किती घेतात? आताच्या घडीला या ठिकाणी मैदान पाहता म्हणजे बारीक थोडंसं मोठं मैदान जर पाहता 3,000 5,000 रुपये मानधन देतात समालोचकांना. बरं, म्हणजे ते आणि त्याच्याबरोबर ऑनलाईन तुम्हाला काय काय पुकारलं ते येतं का? नाही, ऑनलाईन काय होतं, ऑनलाईन क्वचित येतं. म्हणजे सगळेच असे नाहीत की बाबा पैसे आधी पाठवतात आणि मग म्हणतात ऑनलाईन. परंतु असे सुद्धा या ठिकाणी आहेत की पुकारा आणि पुकारल्यानंतर या ठिकाणी मोठेपणासाठी ते या ठिकाणी नाव पुकारलं जातं आणि परंतु काही वेळेला ऑनलाईन सुद्धा पोचत नाही. फक्त कसं होतं ज्याचा गाजावाचा म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं जर म्हणलं, मी एका मैदानात असंच पुकारलं म्हणजे माझ्या मनात सुद्धा कधी आलं नाही की बाबा हां मला थोडंसं वाटलं त्या बैलाची सेम कार्बन कॉपी वाटली. मग तो बैल एक जुना बैल काळ गाजवला आणि त्या बैलाची सेम कार्बन कॉपी हा बैल, मग त्या बैलाच्या मालकाचं आणि बैलाचं नाव घेतल्यामुळे या ठिकाणी काय झाले सोशल मीडिया झाली, घराघरात या ठिकाणी टीव्हीवरती या ठिकाणी मैदान पाहत आणि तो युवक तसाच जुळून आला की ती या ठिकाणी घरी बघितलं त्यांनी. आणि घरी बघितल्यानंतर 3 दिवसानं मला फोन आला की राव आम्ही घरी असताना म्हणले आमचं काय नव्हतं, आम्हाला काय माहीत पण नाही काय नाही, पण त्यांनी वाचलं, त्यांनी तेवढ्या क्लिपचा शॉट मारून मला म्हणले आणि म्हणले आमच्याकडून तुम्हाला म्हणले 1000 रुपये. बरोबर. आता हे तुम्ही केलं, पण ही बघा ही बैलगाड्यातले माझ्याकडे काय काय जण येतात, काय काय ज्येष्ठ जे बैलगाडी मालक असतात म्हणजे आत्ता त्यांची बैलं पळत नाही पण त्यांच्या बैलांनी काळ गाजवले असतं, तर काय काय अशा लोकांचा नामोल्लेख राहतोय, तर काय सांगाल? नाही काय होतंय तुम्हाला त्याच्यावरून पण एक मी सांगतो, एक मैदान मी असंच झालं, बैल इतका पळत होता की त्यानं असंख्य कुठं गाव नाही म्हणजे जिथं बैलगाडी क्षेत्र आहे तिथं त्या बैलाचं नाव नाही असा बैल, परंतु या ठिकाणी लंपीच्या काळात तो या ठिकाणी थोडासा जागेवरती राहिला आणि तो मैदानातच दिसला नाही. आणि मैदानात दिसला नाही आणि तो मालक या ठिकाणी असा मला दिसल्यानंतर मी सहज बोलून माझ्या तोंडातनं सहज बोलून गेलो की बाबा ज्या म्हणजे जिथं बैलगाडी शहर येतं तिथं या बैलाचं समीकरण, परंतु तो या ठिकाणी लंपीच्या काळात या ठिकाणी थोडासा दुखापत असल्यामुळे आजारी असल्यामुळे तो बैल आता दिसत नाही. एवढं मी फक्त तेवढंच नाव पुकारलं तरी काय होतं, मग बाकीच्या लगेच दुसऱ्यांनी कमेंट करायची बघा त्याचा बैल मैदानात नाही तरी त्याचा गाजावाजा केला जातो आणि आमचा बैल मैदानात असून आमचा गाजावाजा केला जात नाही. असे आरोप सुद्धा म्हणजे कसं होतंय वाटतंय एवढं हे क्षेत्र समालोचन म्हणजे माझ्या मतीनं आत्ता तर इतकं वाईट वळणावरती चाललेलं आहे. म्हणजे कसं होतं ज्याच्या हातात माईक खाल्ल्यानं वाटतं तोच सगळा मालक आहे, परंतु मालक नाही हो, तो मालक नाही. तो कसं चाकरीचा गडीच म्हटलं तर मला सांगतो मी उदाहरण प्रत्येक वेळेला सांगत असतो, बँडवाला जसा असतो नवरदेव जोपर्यंत आत जात नाही तोपर्यंत त्या बँडवाल्याचं काम संपत नाही, तसं या ठिकाणी समालोचकांचं काम झालेलं आहे. त्यांचं सगळं टोटली बक्षीस दिल्यानंतर सगळं तिथलं संपल्यानंतरच त्याला या ठिकाणी श्रीफळ त्याचं मानधन दिलं जातं आणि त्यावेळी तो मैदानातून जात असतोय. आता मी राजकारणी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यात
तर काय काय जण म्हणतात बैलगाड्याचं राजकारण लय हाय का हो खरंच राजकारण? नाही, बैलगाडी शर्यतीत आता राजकारण कसं झालंय, याकडं तरुण वर्ग म्हणजे संख्या इतकी या शर्यत क्षेत्रात आमाप झालेली आहे की असं जर आपल्याला एखाद्या ठिकाणी समजा माणसं जर गोळा करायची म्हणले तर लय पैसे, भरपूर पैसे लागणार. परंतु हे क्षेत्र असं झालेलं आहे की इथं थोडेसे किरकोळ खर्च घातला की असंख्य पब्लिक गोळा होते आणि त्यातनं या ठिकाणी फक्त गाजावाजा केला जातोय. बरं, आता ही आदत मैदान आहे ह्याच्याविषयी काय बोलाल तुम्ही? नाही, आदत मैदान कसं होतं माहिती आहे का, आता मग मी तेच म्हणलं, मोठ्यांचा विचार करायची क्षमता आणि बारक्यांची विचार करायची क्षमता. ज्यावेळी आपण लहान मुलाला शाळेत घालतो, शाळेत का घालतो, का तर त्याला वळण लागावं, वळण लागल्यानंतर या ठिकाणी तो कुठेतरी शिकावा आणि शिकून कुठेतरी नोकरी वगैरे करावी म्हणून आपण त्या लहान मुलांना शाळेत घालतो. परंतु आता कसं झालं, या शर्यत क्षेत्रात लहान वासरं आणि जे आपण ट्रॅक आखतोय हे ट्रॅकासाठी आखतो की बाबा त्याला कळलं पाहिजे, हां हे आपल्याला ट्रॅक आखला, ह्या ट्रॅकमधून आपण पळालं पाहिजे, हे त्या वासरांना कळालं पाहिजे. परंतु आता परिस्थिती अशी झाली की मी बऱ्याच वेळ बोलतो, इकडून आला तरी चालतोय, तिकडून आला तरी चालतोय, म्हणजे शिक्षण अपुरं राहिलं तरी चालेल, फक्त त्याचं नाव गाजवलं पाहिजे ह्या मतात या ठिकाणी आदतवाले आता शर्यत क्षेत्रात उतरलेत. आणि आदतला आता कसं होतंय, मोठ्यात लगेच प्राधान्य मिळू शकत नाही. म्हणजे आपण आता 50-50 पहिले सामने होते, आता 20-20 तसं या ठिकाणी ओपन आणि हे आदत म्हणजे 20-20. बरं, पण मी पाठीमागे बोललो होतो त्याची वयोमर्यादा विषयी मुद्दा आहे ना, की आदत किती वयाची पळवावी तुम्हाला? आदत वासराला येसन घातली, 1 वर्षाचं वासरू झालं की त्याच वेळेला ते वासरू या ठिकाणी झुपलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्या लहान मुलाला शाळेत घालायचे 6 वर्ष सांगतो, तसं या ठिकाणी शर्यत क्षेत्रात सुद्धा या ठिकाणी वासरू झुपलं पाहिजे. येसन घालून 1 वर्षाचं वासरू झालं की त्यावेळेला त्याला ठिकाणी झुपलं पाहिजे आणि तिथून त्यानं सुरुवात केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रेक्षक ह्यांच्याविषयी काय सांगाल? नाही, प्रेक्षकांची संख्या, इतकी प्रेक्षकांची संख्या या ठिकाणी आता मी आवर्जून सांगतो की प्रेक्षक जे आहेत का नाही आता पुरुषापेक्षा या ठिकाणी डबल महिला झालेल्या आहेत. महिलांना इतका नाद लागलेला आहे की या ठिकाणी बऱ्याच महिलांना या ठिकाणी नाद लागलेला नाही. आता एक वर्ष तुम्ही थांबा, 1 वर्षात या ठिकाणी तुम्हाला असंख्य महिला या ठिकाणी बैलगाडी मालक म्हणून या ठिकाणी मैदानात पाहायला मिळणार. बरोबर, आणि अगदी जोशात असतात. आता तुम्ही सांगितलं, आता सगळ्यात महत्त्वाचं की प्रेक्षकांची जबाबदारी, ह्याच्याविषयी सांगा. प्रेक्षकांची जबाबदारी आहे, परंतु प्रेक्षक ते पाळतच नाहीत. या ठिकाणी ज्यावेळेला मी पहिलं समालोचन करायचो, माझा दरारा पण त्यावेळेला असा होता, एखाद्याला मागं सर म्हणलं माईकवर नका नाही, त्यावेळेला मागं सर म्हणायला पब्लिक म्हणजे स्वयंसेवक सुद्धा लागायचे नाही, मागं सरत होते. परंतु आता तुम्ही कुठलीही भाषा वापरा, कसलीही भाषा वापरा, अशा लहान मुलाला जर बोललो की नाही मागं सर, तर म्हणजे ते शब्द जे आहेत का नाही ते तिथं बोललं आपल्याला लगेच तिनं तोंड हलवलं की कळतं हा काय बोललात. त्यामुळे या ठिकाणी ती बोलताना सुद्धा आता विचार करायला लागला की बाबा प्रेक्षकांना बोलायची कुठल्या भाषेत बोलायची. परंतु या ठिकाणी आम्ही प्रेक्षकांच्या जीवासाठी, त्यांच्या घरच्यांच्या या ठिकाणी बाबा आपला मालक मैदानात गेलाय, तो घरी जावा, घरी कोणतरी आपली वाट पाहते, याच्यासाठी आम्ही बोलत असतो. काय असं नाही की बाबा एखादा मेला मैदानात तरी आम्हाला म्हणजे त्याचं सुखदुःख म्हणजे फक्त काय होणार की जायला बघा म्हणजे निष्पाप माणूस गेला, या आम्ही आवर्जून सांगतो. आमचा जीव तोडून आम्ही सांगतो, म्हणजे नुसतं बोलणं आणि ओरडण्यात जी एनर्जी आहे ती या ठिकाणी ज्यावेळेला आपण ओरडतो त्यावेळेला कळतं. परंतु या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही एक मैदान फक्त नुसतं 1 दिवसभर ओरडा आणि संध्याकाळी तुम्हाला बोलता येते का बघा, म्हणजे समालोचक बोलतो कुठल्या हेतून बोलतो, बाबा त्याला वाटतं की बाबा तुम्ही मागं सोडून तुमच्या जीवाची काळजी घ्या. मुख्य बैल आहे, त्या मुख्य बैलांना बोलता येत नाही की तुम्ही बाबा बाजूला सरा, मला पळायचे आहे म्हणून. परंतु या ठिकाणी प्रेक्षक, आडमोठे प्रेक्षक इतक्या झालेले आहेत. या ठिकाणी आता तुम्ही ही मैदान जरी पाहिलं, इथे प्रेक्षकांची या ठिकाणी आपण लाईन आखलेली आहे, परंतु प्रेक्षक इथं लाईनवरती राहत नाही, प्रेक्षक मध्येच शिरत असते. त्यामुळे या ठिकाणी प्रेक्षकांनी या ठिकाणी प्रामुख्याने ही शर्यत आपल्या मुख्य बैलावरती आपली चाललेली आहे, त्या बैलांना कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण होता कामा नये. त्यासाठी या ठिकाणी प्रेक्षकांनी लांबून उभं राहून या ठिकाणी मैदानाचा आनंद घेतला पाहिजे आणि या मुख्य बैलावरती जो अन्याय होतो प्रेक्षकांमुळे तो थांबवला पाहिजे. आता प्रेक्षकांचा मुद्दा आपण मांडला, आता अजून एक घटक आहे महत्त्वाचा, व्यावसायिक, काय सांगाल त्याच्याविषयी? व्यावसायिकांना सुद्धा खरंच मी माझे शब्द जे लागतात का नाही, कारण माझे लय जेव्हापासून तळमळ असते, कारण या ठिकाणी व्यावसायिक म्हणजे त्यांचं हातावरती पोट असतं. धंदा करणारे म्हणजे काय असं नाही की बाबा त्यांची घरची प्रॉपर्टी गच्च आहे त्यामुळं, पण हे हातावरती पोट आहे त्यांचं. आणि माझं प्रामुख्याने प्रत्येक मैदानात मी या ठिकाणी बोलत असतो, निकाल रेषेच्या पुढे एकही हॉटेल लागता कामा नये. परंतु या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचं कसं झालेलं आहे, निकाल रेषेच्या पुढे या ठिकाणी प्रेक्षक उभं असतं आणि त्यावेळेला तिथं त्यांचा धंदा जास्त होतो. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक या ठिकाणी दोन्ही साईडला हॉटेल लावतो आणि हॉटेल लावत असताना त्यांच्या गाड्याला तुम्ही प्रत्येक मैदानात बघा चाबूक आहेत, त्यानं तिकडे इकडे धुडवायचं आणि त्यानं तिकडून इकडे धुडवायचं आणि त्यामुळे या ठिकाणी अपघात होतात. आणि मी जी बोलतो रोखोक बोलतो ते या ठिकाणी काही व्यावसायिकांना लागतं,
काय मोरेना पडतंय. परंतु माझे या ठिकाणी व्यावसायिकांच्या बद्दल या ठिकाणी बरेच आता 2-4 मैदान बघितलं, अपघात झाला, कडेतलं तेल या ठिकाणी अंगावरती. म्हणजे एक दिवस तुम्ही धंदा करणार आणि परत 6 वर्ष तुम्ही ते घालवणार, त्याच्यापेक्षा आपल्या पहिल्यांदा जीवाची काळजी करा. तुमचा जीव वाचला तर तुम्ही लय पैसे कमवाल, परंतु अपघात झाला, घरी हात मोडला, पाय मोडला, घरी बसला तर काय आहे. याच्यासाठी आता प्रत्येक मैदानात मी बोलतो, काही व्यावसायिकांना माझा शब्द लागतो, परंतु मी बोलतो ते कशासाठी बोलतो त्यांनी थोडंसं समजून घेतलं पाहिजे. बरं, अजून एक बैलगाड्यातला एक महत्त्वाचा घटक असतो की पूर्ण अशी टीम असते बैलगाड्यातली आणि फक्त ते टीम म्हणून काम करतात. ज्यावेळेस बैल पाळायचा होतो त्यावेळेस जे कोण प्रमुख असेल लक्ष दिलं जात नाही. तर ह्याच्याविषयी काय सांगाल? मला या आवर्जून एकानं विचारायला लावलेलं आहे की काय वेळेस कसं होतं, बैल पळतोय तोपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या मागची जी मुलं असतात, बैल पळायचा बदल झालं की त्यांच्याकडे बघितलं जात नाही, म्हणजे त्यांना फक्त त्यांचा वापर होतोय. नाही, वापर नाही. तुम्ही दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे, एका बाजूने विचार करून उपयोग नाही. ज्यावेळेला या ठिकाणी बैलगाडी मालक बैल घेत असतो त्यावेळेला या ठिकाणी हे क्षेत्र असं आहे की त्याला या ठिकाणी सहकारी लागतात, सहकार्याशिवाय हा नाद अपूर्ण आहे. परंतु त्या ठिकाणी बैलगाडी मालक ज्या वेळेला उभा राहत असतो त्यावेळेला तुम्ही सहकार्य करता, त्यावेळेला बैलगाडी मालक फुल नाही फुलाची पाकळी तुम्हाला देतो. म्हणजे प्रत्येक मैदानात सुट्टी मेकर असो किंवा ड्रायव्हर असो त्यांना तो पैसे देत असतो. त्यावेळेला जर बैलानं काळ गाजवला, बैल फायनलला राहत असला तर त्या ठिकाणी त्याच्यातले पैसे तो काढतो आणि त्या ठिकाणी जे सहकार्य आहेत त्यांना देतो. परंतु काही मैदानात असं म्हणजे प्रत्येक मैदानात बैल काय राहू शकत नाही. मग काही वेळेला बैल मार खात असतो त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की 1 लाख रुपये समजा बक्षीस असलं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे म्हणजे मध्यंतरी 5 मैदानं खाल्ली आणि 6व्या मैदानात त्यांनी 1 लाख रुपये कमवलं, बक्षीस कमवलं. त्यातला वाटा त्याच्यातला ड्रायव्हर जाणार आहे, त्यातले अर्धे जाणार आहेत, म्हणजे गाडी भाडं जाणार आहे, त्याच्या हातात किती येणार आहे, समजा 25,000 रुपये येणार. मग त्यावेळेला तो काय करतो, गेल्या आपण 1,000 रुपये 1,000 रुपये आपण त्या सहकाऱ्यांना देऊया. म्हणजे ज्यावेळेला 1,000 देतो, पण त्यांची त्यावेळेला मानसिकता बदलती नाही. लाख रुपये दिले 2,000 रुपये दिले पाहिजेत. त्यावेळेला त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. बैलगाडी मालकांची व्यथा, मालकानं नक्की वाटायचं कोणाकोणाला वाटायचं, तुम्ही मालकाचा सुद्धा विचार करा. म्हणजे तुम्हाला काय भांडवल आहे का, फक्त तुम्ही सहकारी म्हणून या ठिकाणी. आता सहकारी पहिला नावासाठी, म्हणजे पेडगावचा जर बैल पळत असला तर ती या ठिकाणी अशी जात नव्हती, त्या नावासाठी, पेडगावच्या नावासाठी या ठिकाणी ती जात होती. त्यावेळेला त्यांच्याकडे म्हणजे आशा सुद्धा नव्हती की बाबा मला ह्याच्याकडून पैसे मिळावे, म्हणजे माणसं घरच्या वाट खर्चीने या ठिकाणी त्या बैलाचं. परंतु आता नाही, आता व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं जातं आणि त्यावेळेला बैलगाडी मालकाचा सुद्धा या ठिकाणी बाकीच्या सहकार्याने विचार केला पाहिजे. म्हणजे चांगल्या काळात तुम्ही सहकार्य, परंतु ज्या वेळेला पडता काळ येतो त्यावेळेला नाही हो. काही वेळेला एखाद्याला जरी हाक मारली ड्रायव्हरला तो नाही ड्रायव्हर त्या छकड्याला पाहिला होत. म्हणजे त्यावेळेला तुम्ही सुद्धा दोन्ही बाजू समजून, म्हणजे ही पण बाजू आणि ही पण बाजू. ज्या वेळेला ड्रायव्हर आपण छकड्या बसवतो त्या ड्रायव्हरला सुद्धा या ठिकाणी प्रत्येक मैदानात आता म्हणजे परंपरा चालू झाली, 500 रुपये देतात. म्हणजे वाट खर्चेला कशाला असा का होईना, समजा गाडीनं मार खाल्ला आणि नाही मार खाल्ला तरी गटाला बसला आणि न बसला तरी 500 रुपये देतात. म्हणजे हा बैलगाडी मालकाचा खर्च आहे, तो सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. आता तुम्ही मुद्दा म्हणताय की ड्रायव्हर, आता कसं बघता तुम्ही ड्रायव्हरिंग ज्या की बैलगाड्यात ह्यांचं कसं बघता एकंदरीत? नाही, ही शर्यत क्षेत्र या ठिकाणी ड्रायव्हरवरतीच आधारित आहे. कारण ड्रायव्हर चांगला असला, बैल पळणारी असली तरच हे क्षेत्र या ठिकाणी टिकून राहतं. आणि ड्रायव्हरच सुद्धा त्या ठिकाणी, आता ड्रायव्हरांचं कसं होतं, मी खरंच माझे शब्द जे आहेत का नाही ते बरेच जणांना लागतात. हा सुद्धा शब्द असा मी प्रत्येक मैदानाला बोलत असतो आणि माझ्यावर सुद्धा परिस्थिती आलेली आहे. मी एका ड्रायव्हरला म्हणलं माझी गाडी हाणली वगैरे सगळं झालं, गाडीनं गटालाच मार खाल्ला. त्यानं मला इथनं म्हटलं, जाताना मला 4 फोन केले, सरकार मी निघालोय. म्हटलं जा ना, म्हणलं नाही, मग म्हटलं ते आपलं 500 रुपये सोडा. म्हणजे अशी मानसिकता आहे की बाबा तुम्ही ती समजून घेत नाही. तो बारक्यातनं वर झालं, तो सुद्धा त्यांना विसरणार नाही का, तर नाही विसरत. कारण बैलगाडी क्षेत्र असं आहे की नाही विसरू शकत. ज्यांनी या ठिकाणी आपल्याला पायरी चढायला या ठिकाणी मदत केलेली आहे, पाया नाही कोणी विसरू शकत. त्यावेळेला या ठिकाणी ड्रायव्हरांनी सुद्धा थोडंसं बैलगाडी मालकांना सहाय्य केली पाहिजे. आणि बैलगाडी मालकांनी सुद्धा, काही ड्रायव्हर असे आहेत की अपघाती विमा उतरायला फक्त एका वर्षाचा 499 रुपये खर्च आहे. म्हणजे जर अपघात झाला तर घरच्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. मग एका मैदानात तुम्ही एक गाडी हाणायला जर 500 रुपये घेत असला तर विमा मालकाने न उतरवता जर स्वतः ड्रायव्हरांनी उतरला तर काय वाईट आहे? तुम्ही मालकाकडून मागून घ्या ना, माझा हप्ता आलाय, मला 500 रुपये द्या. मालक देणार का, तर देणार. पहिल्यांदा या ठिकाणी ड्रायव्हरांनी हे करणं गरजेचं आहे की स्वतःचा विमा स्वतः वितरा. फक्त एका गाडीचं 500 रुपये तुम्हाला वर्षाचं या ठिकाणी विमा म्हणून या ठिकाणी जाणार आहे.
आणि त्यात अपघात झाला तर या ठिकाणी तुमचा काय शरीराचं इकडे तिकडे झालं तर थोडीशी मदत मिळणार आहे, जीवानिशी गेला तर या ठिकाणी घरच्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे, याचा पहिल्यांदा ड्रायव्हरने विचार केला पाहिजे. बरं, आता एक महत्त्वाचा मुद्दा आणि तुम्ही बोलता मला जाणीवपूर्वक ही गोष्ट विचारायची, खरेदी विक्री म्हणजे काय होतं, काय काय तुम्ही बघत असाल यूट्यूबच्या माध्यमातून किंवा अजून अनेक सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, किमत्या वाढवल्या जातात, एवढ्याला मागितला आहे. आता खरं खोटं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्याच्यामुळं काय आहे, मोठ्या किमतीला ज्यावेळेस बैल अशी ठरली जातात आणि ती फक्त सोशल मीडियात ती किंमत ठरते, ॲक्च्युली ती किंमत नसते, तर ती खरेदी विक्री बंद झाली आता अलीकडच्या काळात, काय सांगाल त्याविषयी? नाही, खरेदी विक्री बंद व्हायला कारण काय झाले, सोशल मीडिया झाले. आणि सोशल मीडियातनं काय झालं तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला समजा उदाहरणार्थ माझा खोंड पळत असतोय त्यावेळेला मला बोललं जातं खोंड विकायचं आहे का, तर तो मालक म्हणतो नाही माझं नाही विकायचं. मग ती नुसतं विकायचं नाही म्हणलं, आणि ज्यावेळेला या ठिकाणं एखादं यूट्यूबर विचारायला जातो की बाबा हा तुमचा आता बैल पळतो, मग मागणी झाली का, हा झाली की, मग कितीपर्यंत मागणी झाली, तर तो सहज बोलून जातो 40 लाख रुपयाला मागितला, परंतु माझी काय आता मानसिकता द्यायची नाही. मग ते 40 लाख रुपये तो बोलतो, तो फक्त उचलतो कोण, या ठिकाणी समालोचक उचलतो की बाबा हा 40 लाखाला त्याची मागणी झाली, मग तो बोलत असतो. आणि त्याच्यामुळं जी नवीन आता जी पिढी तयार झाली, त्याचा 40ला मागितलाय, त्याचा 50ला, त्याचा 1 कोटीला मागितलाय, मग माझा एक 20,000 रुपयाला जरी गेला तरी लय झालं. आणि आता ही नवीन याच्यात उतरली ह्या किमती बघून, आणि त्या किमती बघून काय झालं, ही नवीन उतरली, आणि ज्यावेळेला नवीनला विचारलं सुद्धा जात नाही बाबा विकायची, तर तो सहज एखाद्या समजा ते 1 कोटी रुपयाचा बैल खालनं पळतो आणि त्याची जर गाडी त्यानं मारली, तर तो काय म्हणतोय मी 1 कोटी रुपये वाल्याची गाडी मारली म्हणजे माझी किंमत किती. त्याच्यामुळे व्यवहार जे थांबले, त्याच्यामुळे व्यवहार थांबलेले आहेत. फक्त गरीब बैलगाडी मालकांनी समजून घेतलं पाहिजे, आपलं घर आपली परिस्थिती बघा बाबा, आपल्याला येणं कुठं आहे बघा, आपली म्हणजे जे वेळ म्हणते ते नाही, लक्ष्मी येऊन पण बघते आणि जाऊन पण बघते. ज्यावेळेला गरीब बैलगाडी मालकांच्या घरी बैल तयार होतो त्यावेळेला त्या बैलगाडी मालकांनी सुद्धा विचार केला पाहिजे, लक्ष्मी आली कुठल्या स्वरूपात आली, तुम्ही त्याचा विचार करा आणि त्या लक्ष्मीचा स्वीकार करा. आणि याचं जिवंत उदाहरण तुम्हीच आहे, मला वाटते सुलतान दिला तुम्ही, जर तुम्ही सांगितलं असतं 20, 30, 40 लाख तर ते विक्री झालीच नसती. आणि आज तुमचं ते किमतीतूनच कितीला विकलेला सुलतान? त्यावेळेला आपण 15 लाख रुपयाला विकला होता, त्याच्यामुळे तुमचं घर पूर्ण झालं, तुम्ही मागच्या मुलाखतीत सांगितलं. नाही, मग ते सांगतोय काय, माणसाची मानसिकता तेच प्रॉब्लेम होतोय की एवढ्याला तेवढ्याला. आता मी जरी त्यावेळेला म्हणलं असतं बाबा माझा बैल एवढा पळतो तेवढा बैल पळतोय आणि मला नाही एवढंच मिळालं पाहिजे, सांगणारे भरपूर आहेत, परंतु या ठिकाणी निस्तारणारा स्वतः या ठिकाणी स्वतःला लागणार आहे. त्यावेळेला मला घर राहिला नव्हतं, माझ्या घराला एक पोट आलं होतं, ती पोट मी त्याला म्हणायचो थांब यंदा थांब, पुढल्या वर्षी तुला बांधणार का तर घर बांधणार. ती घर सुद्धा का असं राहिलं, 3 वर्ष त्या घरानं माझ्यासाठी थांबलं, परंतु या ठिकाणी ती मला घर बांधणं गरजेचं होतं, म्हणजे राहायला मग तितकं नाही, घर निवारा पाहिजे. मग त्यावेळेला मला मग दुसरा पर्याय नव्हता, आणि बैलगाडी क्षेत्र त्यावेळेला बंदीच होती. बंदी असल्यामुळे मला त्या ठिकाणी कुठेतरी म्हणते लक्ष्मी येऊन बघते जाऊन बघते, त्यावेळेला मी त्या ठिकाणी विचार केला आणि एक चांगल्या माणूस फक्त ओळखला, आणि त्या चांगल्या माणसाच्या धावणीला या ठिकाणी बैल आपण दिला, त्यांचं सुद्धा या ठिकाणी भलं झालं आणि आपलं सुद्धा या ठिकाणी भलं झालं. म्हणजे भारी मुद्दा मांडला तुम्ही, कारण खरेदी विक्री झाल्यामुळे जे तुम्हाला अपेक्षित होतं घराचे डागडुजी करणं ते तुम्ही करू शकला, तोच तुम्ही अट्टहास धरला असता की मोठ्या पैशाचं तर ते झालं नसतं. नाही, ते परिस्थिती तुम्हाला सांगतोय की मी आवर्जून लय बैलगाडी मालकांना सांगतो की बाबा तुम्ही पहिल्यांदा घरचं बघा, आणि त्यानंतर आता मी असे बैलगाडी मालक बरेच बघितले आहेत, सफरात होते त्यावेळेला त्यांच्या बैलाची किंमत 50-50 लाख रुपयाला बैल मागितले आहेत, मी डोळ्यानं बघितलेलं आहे. आणि ते बैलगाडी बैल मेलेत आणि बैल मरून सुद्धा का आता ते सफरात का तर सफरातच आहेत. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे या शर्यत क्षेत्रात. फक्त समजून घेतलं पाहिजे बाबा शर्यत क्षेत्र कुठलं आहे, कुठल्या पद्धतीत चाललंय, कुठल्या वळणावरती चाललंय, आणि आपला बैल त्या पद्धतीचा आहे का. बरं, पण आता बघा बरेचसे सामान्य लोक जे प्रेक्षक असतो तो प्रश्न, एवढी किंमत येते का 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटी असते का? म्हणजे कसं झालेलं माहिती का, नजर बसणे म्हणतात का नाही, त्या नजरेवरती खेळ आहे. बरेच जणांचे असतात, तुम्ही व्यवहार म्हणजे एक बघितला स्टार्टला पहिल्यांदा 21,51,000चा जवळेकर आणि महाराज घेतला पहिल्यांदा, इथं विक्रमी म्हणजे त्याची झाली मोठी सगळ्यात. त्याच्यानंतर आता तुम्ही विक्री जर म्हणलं तर हा तुम्ही 61 लाख रुपयाचा बघितला, म्हणजे ही लिगल आहे, अनलिगली नाही. परंतु ती कसं झालंय, आता जे नवीन बैलगाडी मालक आहेत फक्त ते बोलतात की बाबा त्याची गाडी मारली म्हणल्यावर माझा दर अजून वाढला पाहिजे. तसं नाही होत. ज्या वेळेला आपण कुठल्या रेंजला पळतोय, कुठल्या ह्या पद्धतीत पळतोय आणि ती किंमत होते का तर त्यापर्यंत किंमत होते. आता एका बैलाची आता या ठिकाणी मालकाच्या अपेक्षा 1 कोटी रुपये, 75 पर्यंत आता मागणी आहे का तर आहे.
आहे म्हणजे बाहुली बसणं. आणि ही शर्यत क्षेत्र शेतकऱ्याची पहिली होती, आता ही शर्यत क्षेत्र शेतकऱ्यांची कमी झालेली आहे. म्हणजे शेतकरी एक 20% राहिला आणि या ठिकाणी नवीन व्यावसायिक या ठिकाणी बरेच शिरलेले आहेत. बरं, आता तुम्ही एवढं सगळं सांगताय, निरीक्षणातून सांगताय, अनुभवातून सांगताय. आता बैलगाडी क्षेत्रात अजून एक मुद्दा आहे बघा, आणि तो वारंवार बोलला जातो की तुम्ही मगाशी बोलला की आपण म्हणतोय बैलगाडी क्षेत्र गरिबांचं राहिलं नाही, आणि एकीकडे म्हणतोय आपण शेतकऱ्यांचा खेळ आहे. तर कसं सामान्य लोकांनी कसं यायचं ह्यात आणि कसं टिकायचं? नाही, सामान्य लोकांनी ह्याच्यात टिकून राहण्यासाठी एक तरी संघटना पाहिजे. आणि संघटनेत आपण या ठिकाणी, संघटना म्हणजे काय, ती मोरके चार नाही, जे या ठिकाणी म्हणजे सर्व बैलगाडी मालक आहेत ते सगळे संघटनेचे या ठिकाणी कार्य करतात. सगळ्यांनी एकत्र आले पाहिजेत, याला कुठेतरी नियम लादून दिले पाहिजेत. नियम लादलं तर तुम्ही या ठिकाणी खरंच जी शेतकरी आहेत का नाही त्यांना या ठिकाणी चांगले दिवस येणार. जर तुम्ही संघटित नाही झाला तर शेतकरी म्हणजे आज तागायचा इतिहास आहे, शेतकरी फक्त वाटतच आला आणि शेतकरी आहे तिथंच आहे. आणि तीच परिस्थिती या क्षेत्रात सुद्धा आता चालूच आहे. परंतु शेतकऱ्यांनी अजून सुद्धा वेळ गेली नाही, अजून सुद्धा एकत्र आलं पाहिजे, याच्यावरती कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. आणि ही शर्यत क्षेत्र त्याच्यातनं आपलं कुठेतरी चांगलं होईल हे बघितलं पाहिजे. समालोचन करताना तुम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करता, बोलायला शिका, बोललं पाहिजे. का हो बैलगाडी मालक बोलत नसतील का? म्हणजे तुमचं काही निरीक्षण? नाही, त्यावेळेला मी बोलायला शिका बोलतो कारण नुसतीच मैदान चालू झालं होतं, त्यावेळेला बैलगाडी मालक बोलत नव्हता. परंतु आत्ताचा बैलगाडी मालक इतका बोलायला लागलाय की खोटं बोल पण रिटून बोल, ही परिस्थिती आता या ठिकाणी शर्यत क्षेत्रात चालू आहे. बोलायला लय लागला, इतका बोलायला लागला की त्याच्या तोंडाला सुद्धा हात लावला तर तो बोलतोयच, इतका आता बैलगाडी मालक बोलायला लागला. आणि प्रत्येकाचा आचार विचार वेगळा आणि प्रत्येकाचं मत वेगळं. ज्यांनी या ठिकाणी शर्यत क्षेत्र चालू करायसाठी अहोरात्र प्रयत्न केले, जी जुनी बैलगाडी मालक या ठिकाणी या शर्यत क्षेत्रात या ठिकाणी म्हणजे त्यांचा जो जुना इतिहास आहे त्या इतिहास सगळं बघितलं जात नाही, त्यांना या ठिकाणी डावलं जातं. आणि नवीन काल झालेला बैलगाडी मालक या ठिकाणी या शर्यत क्षेत्रात या ठिकाणी वर्चस्व गाजवायला लागलाय. म्हणजे ही परिस्थिती आता शर्यत क्षेत्रात व्हायला लागलेली आहे. परंतु खरंच हे थांबलं पाहिजे आणि सगळ्यांनी व्यवस्थित एकत्र ज्या ठिकाणी आता आपली संघटना जी कामे करते त्यांना मी आवर्जून प्रत्येक मैदानात सांगत असतो की बाबा संघटनेचे जे नियम आहेत नियम पाळा. परंतु कुठं पाळले जातात, क्वचित एखादं मैदान नियम पाळले जातात, बाकी ठिकाणी नाही नियम पाळले. चांगली मैदान होण्यासाठी काय काय गोष्टी कराव्यात तुमचं एक ऑब्झर्वेशन, कारण तुम्ही महाराष्ट्रभर पुकारत असता, ह्या गोष्टी केल्या तर मैदान निश्चित चांगलं होणार. चांगल्या गोष्टी होण्यासाठी आता या ठिकाणी मी समालोचन करत असतो त्यावेळेला या ठिकाणी गाड्या नोंदवा म्हणायला लागतं. का नोंदवा म्हणायला लागतं तर पहिल्यांदा समजा एक टॉपचं एक 10 गाड्या असते तिथं, ती पहिली एक चिठ्ठी टाकली की दुसरा बैलगाडी मालक गाडीच नोंदवत नाही. का म्हणतो त्याच्यात बिनकामाचं पळून मार खाणं आणि पैसे वाया घालवा, मग ती नोंदवत नाही. तर ती आपले शर्यत क्षेत्र चांगलं राहण्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन नोंद झाली पाहिजे. ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी सर्वासमक्ष लॉट हे पाडले पाहिजेत, म्हणजे आदल्या दिवशी टोकन सर्वांना दिलं पाहिजे. ती जर या ठिकाणी आपण जर केलं तर दुसऱ्या दिवशी 8ला जर मैदान चालू झालं तर तुमचा फायनल 5-5:30लाच होणार आहे. म्हणजे जी फायनल होत नाहीत त्याला या ठिकाणी कुठेतरी आळा बसणार. आणि आदल्या दिवशी जर सगळी ऑनलाईन नोंद करून लिमिटेड गाड्यांची समजा 8 फाटे आहेत, 8 फाट्याचं म्हणजे समजा 64 म्हणजे 640 गाडी नोंद, म्हणजे ती ऑनलाईनच नोंद घ्यायची, मैदानात नोंदच घ्यायची नाही, ऑनलाईन नोंद घ्यायची, लॉट पाडायचे आणि मैदान घ्यायचे. एका दिवसात फायनल का होत नाही, होणार का तर होणार. म्हणजे आपण घाटात पुणे साईडला जो घाट भरतो टोकन पद्धत तशा पद्धतीने घाटात सुद्धा तीच पद्धत आहे, ऑनलाईन नोंद केली जाते आणि आदल्या दिवशीच त्यांना टोकन दिलं जातं. हां ते ह्या टायमिंगला बाबा तुझं टोकन, म्हणजे त्या पद्धतीत. आणि खरंच ते आता त्यांच्याकडे इतके घाट पळतात, जवळजवळ 1000 घाट पळतात म्हणतात, म्हणजे तेवढ्या गाड्या पळतात तिथं 1000 गाडी पळते एका वेळेला. मग तसं आपलं इकडे हे क्षेत्र का होऊ शकत नाही, फायनल होत नाही. आपणच बैलगाडी मालक म्हणतोय फायनल होत नाही, त्याला कारणीभूत बैलगाडी मालक आहे. आणि त्याच्यासाठी हा बदल माझा मेन या ठिकाणी उद्देश आहे की ऑनलाईन नोंद झाली पाहिजे आणि लिमिटेड गाड्यांची नोंद झाली पाहिजे. आणि भले आदल्या दिवशी नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळचं लॉट पाडून या ठिकाणी मैदान सकाळी 8 वाजता जर चालू झालं तर 5च्या आसपास फायनल होतोय. बरं, भविष्य कसं पाहता बैलगाड्यात? आत्ता बैलगाडा पॉप्युलर होतोय, चौधरी जगभरात पाहिला जातोय, सगळ्यांकडे पैसे आले, सगळ्यांकडे प्रसिद्धी आली या बैलगाड्यामध्ये, उपजीविकेचं सगळ्यांना साधन भेटलेलं आहे. भविष्य काय पाहता तुम्ही बैलगाडी? नाही, भविष्य याच्यात मी एकच पाहत असतो, बैलगाडी मालकांच्या वरती आधारित कोणीही म्हणजे कुठलाही हॉटेल व्यवसाय घ्या, म्हणजे जे आहेत का नाही नंबर टेकर समालोचक घ्या, म्हणजे सगळे जे आधारित बैलगाडी मालकांच्या वरती आधारित आहेत ते सगळे गच्च झालेले आहेत.
ज्यांना या ठिकाणी स्लीपर होते ते आता बाटा घालायला लागलेत. परंतु बैलगाडी मालकांची परिस्थिती खरंच माझी तर एक तुम्हाला एक ठिकाणी माझी नम्रतेची विनंती आहे, एका बैलाची फक्त तुम्ही अशी मुलाखत घ्या की तो बैल एका दिवसाचा त्याचा बैलाचा खर्च तुम्ही काय घालता, खरी परिस्थिती रतीब कितीचा खर्च, दिवसाला पेंड्या किती घालता तुम्ही, 5 पेंड्या समजा 30 रुपयाला पेंडी, 5 तरी 1500-150 रुपये, हा टोटल त्याचा खर्च, महिन्याचा खर्च, वाहनाचा खर्च आणि त्याच्यातून येणारा बक्षिसाचा खर्च, याचा तुम्ही या ठिकाणी विचार करा. म्हणजे आणि मालक किती कमवतोय, म्हणजे मालक किती कमवतोय ह्याचा आणि त्याचं केलशी केली पाहिजे. काय होतंय, गडी जातोय रोजानं, जातोय 300 रुपये हजेरीनं आणि अड्ड्याचा खर्च एका मैदानाचा 5 ते 10 हजार रुपये, म्हणजे ही कुठं बसणार. आणि त्याची आशा सुद्धा अशी होती, गरीबाला म्हणतात का नाही आशा, लय आशा, तो थांबत नाही आणि ही कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी बैलगाडी मालकांनी जे आहेत का नाही नवीन उतरणार यांनी पहिल्यांदा विचार करा. आता नवीन बैलगाडी मालक असे झालेत, बाईट पाहूनच सगळे झालेत, नुसती कॅल्सीच केलेली आणि कॅल्सी प्रमाणात चाललेले आहेत. परंतु एखाद्या दावणीला या त्याचा सगळ्या त्या बैलाचा इतिहास काढा, एक बैल पळतोय त्या बैलाचा कालखंड, त्याचं म्हणजे प्रॉफिट बघा, लॉस बघा, आणि त्या पद्धत तुम्ही या ठिकाणी जर या शहरी क्षेत्रात तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या पाहत असला तर या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या घरी जा आणि प्रात्यक्षिक पाहणे, मग यात शिरा. आता समालोचन करायचे सुरुवात कशी करायची, कारण भरपूर असतं, प्रेक्षक वर्ग बी भरपूर आहेत, लहान लहान मुलं बी आता कॉपी करतात तुमची, बघत असाल तर समालोचन करताना वेगळ्या पद्धतीचे, तीच परत तुमची शैली येऊन उपयोग नाही, म्हणजे तीच 4-5 शब्द तुम्ही वापरता ते. तर एक समालोचन बैलगाड्यातलं करताना काय काय केलं पाहिजे सुरुवात करायची असेल तर? नाही, सुरुवात करायची असेल तर कसं होतं माहिती आहे का, ज्यावेळेला बाप म्हातारा होतो त्यावेळेला लेक आपोआप मोठा होतच असतो. आणि ज्यावेळेला काही बाप असे असतात की त्यांचं वय म्हणजे होत असतं त्यावेळेला ते या ठिकाणी मुलाला सांगत असतात की बाबा त्याच्या नावावरती 7-12 वगैरे करून सांगत असतात, बाबा तू ह्या पद्धतीत चाल. त्याच पद्धती या ठिकाणी नवीन समालोचक तयार झालेच पाहिजेत. म्हणजे असं कसं आहे, जी जुनी आहेत त्या जुन्यांच्यावरती न अवलंबून राहता कसं होतं नवीन, कारण क्षेत्रच आता असं झालं एका दिवशी 10-10 मैदान व्हायला लागले. आणि आता समजा एक 18 समालोचक आहेत, त्या 18 जणांनी पण थोडंसं थांबलं पाहिजे, नवीनला कुठेतरी चान्स दिला पाहिजे. नवीन जर समालोचक झाले तर या ठिकाणी कुठलीही या ठिकाणी म्हणजे उदरनिर्वाह जे गरीब आहेत, असा नाही की बाबा लखपती याच्यात उतरला आणि समालोचन करतो, असं नाही. गरीब कुठला तरी एखादा बाबा ते बघतो आणि समालोचन करतो, त्याचा उदरनिर्वाह त्यातनं चालत असतो. फक्त याच्यात बदल प्रामुख्यानं माझं पहिलं मत आहे, नवीनला कुठेतरी संधी दिली पाहिजे. दुसरा मुद्दा या ठिकाणी संघटनेशी संघटना सक्रिय करण्यासाठी थोडीशी मदत केली पाहिजे, किंवा मैदानात बोललं पाहिजे बाबा संघटित व्हा, किंवा हा मुद्दा पहिल्यांदा आहे संघटित राहण्यासाठी या ठिकाणी समालोचकांनी खरंच बोललं पाहिजे, किंवा कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी प्रेक्षकांचा जीव वाचवण्यासाठी बोललंच पाहिजे. मग आता कसं होतं, आपण किती पण ओरडलं तरी ऐकत नाहीत म्हणून थांबायचं नाही, आपलं काम आपण करत राहायचं. भले एखाद्याचा जीव जरी वाचला तो आपल्याला या ठिकाणी लखलाम आहे. मित्रांनो, भरपूर आपण विषयावर बोललो आणि बोलू शकतो, कारण हे बोलणारं व्यक्तिमत्व आहे. आणि ह्यांनी चांगलं शेवटचा मुद्दा सांगितला, मी बोलत राहणार, त्यातून एखादरी व्यक्तीचा जीव आणि एखाद्या जरी व्यक्तीचं भलं झालं तर त्यांच्या बोलण्यात खरं आपण म्हणू त्याचं साध्य होईल. तर मित्रांनो, सुनील मोरे, जाता काय सांगाल हो बैलगाडी क्षेत्राविषयी? काय तुम्हाला सगळंच दिलं म्हणा, प्रसिद्ध आहे, मी बघितलं खूप साऱ्या म्हणजे घरात सन्मानित झालेल्या गोष्टी आहेत. काय दिलं बैलगाड्यानं, काय दिलं मला जाता सांगा? बैलगाड्याने एकच दिलं की प्रामुख्यानं सांगतो की हा सुनील मोरे म्हणजे कुठं कोणाला दिसला नसता. एकदम शाळेत नोकरीला तर मी इतकं उद्योगधंदे केले, अमाप केले, माझ्यासारखं म्हणजे गावात सुद्धा मी म्हणतो की इतके उद्योगधंदे केले नसतील. परंतु या ठिकाणी या शहरी क्षेत्राने जे नाव दिलं, पैशापेक्षा जे नाव दिलं, या ठिकाणी जरी मी गेलो तरी मागली माझी 2 पिढी जी माझ्या घरातनं सन्मान चिन्ह मला मिळालेले आहेत, ते जरी बघितले तरी म्हणतील बाबा आमच्या घरातला असा एक समालोचक म्हणजे नाव गाजवून गेला की बाबा बस. म्हणजे घरातल्या पुरतं आणि बाहेर सुद्धा या ठिकाणी आवर्जून कुठेही बैलगाडी शर्यत, पेडगाव जरी म्हणलं हा सुनील मोरेच्या गावचं का, म्हणजे जे या बैलगाडी क्षेत्रानं दिलंय हे नाव दिलेलं आहे. आणि हे नाव असं आहे की जोपर्यंत म्हणतात का नाही बैलगाडी क्षेत्र राहील तोपर्यंत या ठिकाणी हे नाव राहील. मित्रांनो, या चांगल्या वाक्य आपण मुलाखत संपूया की जोपर्यंत बैलगाडा शर्यत राहील तोपर्यंत सुनील मोरे म्हणतात की आमचं नाव राहील. आणि समालोचन म्हणजे बैलगाड्याची जी आपण परंपरा पाहिली तर बैलगाडा क्षेत्र बोलतं कोणी केलं तर नक्की यांचं नाव पहिल्यांदा येईल की ह्या व्यक्तीनं बैलगाडी क्षेत्र बोलतं केलं. तुम्ही बोलत राहावा, कोणाला विषय पटो न पटो, आणि असंच प्रबोधन करत राहावा. तर काय गोष्टी मुलाखतीत चांगल्या असतील त्या घ्या,
बाकी काय म्हणू शकतो. धन्यवाद. धन्यवाद.